आणि तुम्ही पाहायला गेलं तर धाव संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 26 करायचे आहेत. नक्कीच ऑल सेट. चला मॅच कडे जाऊयात. आणि इथे तुम्ही पहिला गेला तर पहिला चेंडू डॉट बिंदी चेंडू राकेशच्या विरोधामध्ये. राकेश आणि सूरजची ही जोडी ओव्हर द विकेट आझाद हा काढू टाकतोय. केवळ एक सिंगल धाव आता पाहायला मिळू शकेल तुम्हाला. संघाचं वैयक्तिकरित्या खातं देखील उघडलं जात आहे आणि खातं उघडत असताना तुम्ही बघायला गेलं तर राकेश तयार आहे. फनफूटचा वापर केला या वेळेला आणि केवळ सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दापोलीतील प्रतियश कबड्डीपटू चिन्मय यश आगीने ही जोडगोळी इथे उपस्थित आहे. यश आपल्याला विनंती आहे, यश कृपया व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान आम्ही करतोय. यश आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. ये ये यश ये ये तू ये असू दे ये. यशला विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दापोली तालुक्यातला एक उत्तम कबड्डीपटू, पिसाईचे रहिवासी, त्याचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. ओके. तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता यशला देखील. कॅमेरेवर आमच्या अगदी अचूक टिप्पणी करता छायाचित्र. यश तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिसताय. आमचे कॅमेरामॅन शहबाज कल्पे अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन एखाद्या माणसाला अगदी अचूक टिप्पणी करू शकतात ते असे आमचे शहबाज कल्पे कॅमेरामॅन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. हे चांगले असे दर्जेदार कबड्डीपटू पिसाईचे रहिवासी आहेत आणि त्याचप्रमाणे सर कबड्डी खेळत असताना त्यांचा क्रिकेटमध्ये देखील दबदबा राहिलाय. अशा हा खेळाडू म्हणजे यश आगिनी आहे. येथे एकचा खेळ संपलेला आहे सर. पहिलं षटक संपले. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाची धाव संख्या 8 ला विदाउट लॉस. 8च धावा धावफलकामध्ये आपल्याला बघायला मिळते. येथे क्रॉस लाईन जाऊन खेळले परंतु दुहेरी धावांच्या डिक्लेअर सेक्शन कडे हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. 2 धावा आता मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं चिन्मय आगिनी हे देखील चांगले उत्कृष्ट असे कबड्डीपटू आहेत. चिन्मय आगीने याच्याबद्दल सांगेल. मला ती कोळबांद्र्यातली स्पर्धा अजून देखील आठवते, ज्या ठिकाणी एकाच चढाईमध्ये 6 खेळाडू ज्याने बाद केले आणि दापोली तालुक्यामध्ये कीर्तिमान प्रस्थापित केला. तोच आमचा लाडका खेळाडू, कबड्डीचा बाहुबली चिन्मय आगीने यांचं व्यासपीठावरती टेटवली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर त्याचे मोठे बंधू यश आगीने मुंबई पोलीस दलामध्ये नक्कीच या ठिकाणी काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. ते देखील इथे आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे खेळाडू बाद झाले. 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला आहे. नो बॉल दिला गेला परंतु मोठं नुकसान झालं नाहीये. एक सिंगल धाव ऍड करावे लागेल. तसं चेंडू राहिलेत 15 आणि धावा देखील करायचे आहेत 15. 15 मध्ये 15 आपल्याला बघायला मिळत आहे. धावचीची संधी होईल का? कर्मी मामला आहे. पंचांनी साफ नकार दिलाय. नोट आउट आहे. तुम्ही पाहायला गेलं तर पंच सांगतायत इथे पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुयोग गवळेला दाखल झालेला आहे. स्वप्नील शिंदे सर सातत्यानं आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील जे मोठं नाव आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसत आहेत. या क्रिकेटचा फेस्टिवल तुम्हाला बघायला मिळतो. नो बॉल आहे. आता खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करणारा गोलंदाज तुम्ही पाहताय सागर तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट अतिशय खराब गोलंदाजी आहे. अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट असता करीमी मामला बघायला मिळू शकला असता परंतु योग्य वेळेला राकेशनं नकार दिला. राकेश आणि रवीची जोडी एका बाजूला 8 चेंडूचा सामना करत असताना 9 धावा बनवलेला राकेश, तर दुसऱ्या बाजूला 2 चेंडूचा सामना करत असताना रवी एका धावेवरती खेळतोय.
14 वरती एक खेळाडू बाद तर झालेला आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तुम्ही जर पाहत आहात तर केवळ या ठिकाणी एक सिंगल धाव घेतली जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता असतील. 12 मध्ये 11 करायचे आहेत. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता. सर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळतोय. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. तुम्ही जर पाहत आहात तर खऱ्या अर्थानं नवीन गोलंदाज आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता की समालोचन कक्ष अगदी क्लिअरली शहबाज कल्लेपे यांच्या माध्यमातून चिन्मय आगिने देखील दिसत आहेत ऑन स्क्रीन वरती. यश आगिने देखील आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आता रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला बघायला मिळते. आणि 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही मॅच मात्र चालली आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि केवळ एक सिंगल. ओव्हर द विकेट या ठिकाणी ऑफसाइड रीजर मध्ये लॉंग द कार्पेटचा फटका. केवळ एक डिक्लर सेक्शन कडे एक सिंगल आहे आणि धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. नऊ चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, साफ खराब गोलंदाजी आहे इथे. 2+1=3 अशा 3 धावा मिळतील आता. आणि जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. या अनुशासित गोलंदाजी म्हणता येणार नाहीये इथे. 9 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची आवश्यकता आहे. खराब क्षेत्ररक्षण तर केलं गेलं परंतु त्याचबरोबर गोलंदाजी देखील अगदी खराब. गोलंदाज पाहायला गेलं तर या गोलंदाजांना आतापर्यंत खराब गोलंदाजी केले. 2 खेळाडूंमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं थोडस आणि बॅटर सरळ बाहेर जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नव्हता. डायरेक्ट हिट बघायला मिळाला. आझादनं कोणती चूक केली नाहीये तिथे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता की कशा प्रकारचा बॅटर्स बाद झाला. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. रवी सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय परंतु जो संघाचा मुख्य खेळाडू राकेश तो अजून देखील मैदानाच्या आतमध्येच आहे. राकेशनं गोलंदाजी देखील चांगली केली. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतोय. 9 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावा त्याने वैयक्तिकरित्या बनवलेत तर 7 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता आहे. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला जिंकायचं असेल तर या 6 धावा तुम्हाला कराव्या लागतील आणि त्या प्रतिस्पर्धी संघ मात्र योग्य दर्जाची गोलंदाजी करेल की नाही याचं प्रिडिक्शन आम्ही लावू शकत नाही. ओव्हर द विकेट शेवटचा एक चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. या एका चेंडूवरती मोठे फटके येतील की इथे विकेटचं पतन बघायला मिळू शकतं. एक विकेट आली तर सामन्यामध्ये हा रोमर्ष मात्र कायम बनून राहील. चेंडूला सन्मान दिला जातोय आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर धावचित होत असताना एक आपण पाहायला गेलं बॅटर्सचा सुदैवी ठरला. तिथे पॉपिंग क्रीज मध्ये अगदी लेट दाखल झाला परंतु सुदैवी ठरला. नशिबानं साथ दिली आहे. 6 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकानंतरला 21ला 2 खेळाडू बाद शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाचे तर 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा सर मॅच मध्ये रोमर्श येत चाललेला आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सो कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग आहे. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सर चुरशीचा मुकाबला बनत चाललेला आहे. लगातार 2च्या 2 चेंडू विंदी बघायला मिळत आहेत. 4 मध्ये आता 5 ची गरज आहे. इथे सर आपण बघायला गेलं तर या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये बाजी पलटायला वेळ लागत नाही आणि हेच आपण पाहताय समीकरण. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा हिरो बनतोय. विकेटचं वतन कॅच ऑफ द मॅच. व्हॉट अ कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच तुम्ही पाहताय. सागरच्या माध्यमातून इथे पाहायला गेलं तर सागर भडवलकर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि सर ही व्हिडिओ मात्र
दापोली इव्हेंट्स या चॅनल वरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार यात मात्र शंका नाही. आता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सर 6 मध्ये 5 ची गरज होती, आता 3 चेंडू राहिलेत आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा प्रहार स्पर्श झालाय आणि इथे तुम्ही पाहायला गेला तर नक्कीच जो क्रमांक 5 वरती आलेला खेळाडू त्याने दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय. इथे 4 मिळाल्यात. सामन्यात रोमर्ष बघायला मिळतोय. मॅच टर्निंग मोमेंट. आणि या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर भाऊसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. चुका घडलेल्या आहेत. तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू शकता भाऊ यांना हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय आणि प्रहार मात्र करतायत ते. 2 चेंडू एका धावेची गरज अजून देखील सामना ऑन आहे. मी तरी म्हणेन येस कंपल्सरी चेस या ठिकाणी फॉर्म्युला आहे. एका धावेची गरज आहे. हो तुम्ही बघताय फाऊल आहे. खेळाडू बाद होईल सर. आता 1 चेंडू एका धावेची गरज आहे. 1 चेंडू एका धावेची गरज आहे सर. आपण असे अनेक सामने फलंदाजी करताना गमावताना देखील पाहिलेत. एका चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला क्रिकेट खेळताना ओमकार देखील सांगतोय सर, हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा, काल के कपाले लिखता मिटाता हूं, ये जीत का गीत नया गाता हूं, ये गीत नया गाता हूं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर्स येईल. एका चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. सर खूप साऱ्या मॅचेस मी पाहिल्यात की बॅटिंग करणाऱ्या संघाला एका चेंडू मध्ये 1 धाव झाली नाहीये, परंतु आता विक्रम हा करेल का खेळाडू. 1 चेंडू एका धावेची गरज, परंतु जिथे तुम्ही पाहायला गेला अविनाश सांगतायत की साथीदाराला की तुम्ही करू शकाल, यू कॅन डू इट. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. आक्रमक दर्जाचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. ही खूप महत्वाची लढत तुम्ही बघताय. तर एका बाजूला शिवकृपा कन्स्ट्रक्शनचा संघ हा खेळतोय एका बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये, स्मरण निलेवण्या संघाच्या विरोधामध्ये. 1 चेंडू एका धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. हा सामना ज्यांना हृदयविकारचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी नाही आहे. इथे तुम्ही पाहायला गेलं तर हाताचा स्पर्श. सामना जिंकलेला आहे इथे शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघानं. ही मॅच मात्र जिंकलंय. चांगला आउटस्टँडिंग फटका बघायला मिळाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. हृदयाची धडधड वाढलेली असताना ज्याने सुटकेचा निश्वास सोडायला लावलं, तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू. जी हा दोस्तो, प्लीज वेलकम मिस्टर भाऊ. भाऊ आपण मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मानकरी. चौका डोका सामना आपल्या घेऊन गेले आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शनला ज्याने सेलिब्रेशन केले भाऊ कुठले करत आहेत. या मॅच हा वरडा खायला लागेल तुम्हाला. आदरणीय बाबू नात्रे यांना विनंती करेन की आपण भाईंना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. भाऊ त्याच्या करिअर मध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पाडली.
ट्रॉफी त्यांना दिली जाईल, सन्मानित केलं जाईल. संकट मोचक म्हणून त्यांनी आज कामगिरी पार पाडली. आपल्या टीमला गरज होती. अशा परिस्थितीमध्ये ते निर्धाराने, द्वेषाने, जिद्दीने लढले. चौकार ठोकला आणि आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती ते घेऊन देखील गेले. चला, मॅन ऑफ द मॅच अभिनंदन खूप सारं. याच्यानंतर मात्र एकच सामना बाकी असेल. ऑल सेट. चला, जय श्रीराम अमिषा कन्स्ट्रक्शन, तुम्ही आता लाईन मनची भूमिका पार पाडा, कारण नंतरचा सामना तुमचा आहे. जय श्रीराम अमिषा कन्स्ट्रक्शनचे सर्व खेळाडू ऍज अ लाईनमन म्हणून तुम्ही भूमिका पार पाडणं गरजेचं आहे. राहू द्यायचं. स्वप्नीला एक मिनिट. याच्यानंतरचा सामना जय श्रीराम अमिषा कन्स्ट्रक्शन. जेवढे या दोन्ही टीमचे खेळाडू बसलेत ना, त्यांनी लाईनमन म्हणून कामगिरी पार पाडा. या दोन्ही टीमचे खेळाडू जर बसलेले असतील तर लाईनमन म्हणून कामगिरी पार पाडा, कारण पुढचा सामना तुमचा आहे. चला, ऑल सेट. सामन्याला आरंभ होतोय. पहिला बॉल शुभम साठी, परंतु बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाही. निर्धाव बॉल आलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती मसूद यांची, परंतु तदनंतर पुढचा बॉल देखील खूपच चांगला टाकला जातोय मसूद यांच्याकडून. याच्यानंतर अमिषा कन्स्ट्रक्शन, जय श्रीराम, दोन विनर टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला भेटेल. म्हणजेच एकीकडे संजय आयरे असतील तर दुसरीकडे मुदस्सर मागजनकर. ही जी लढत असेल ना, ती सर्वात लक्षवेधी ठरेल, कारण दोन जिगरी दोस्त पुढच्या मॅच मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. परंतु यावेळेला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि शुभमच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी मिस्टर शुभम यांची आपल्याला पाहायला मिळते. मसूदच्या विरोधामध्ये मात्र जोरदार आक्रमण नक्कीच केले त्यांनी, परंतु हा बॉल दबावाचं लक्षण आहे. इथे स्वेर टाकला जातोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकावरती नक्की पडली आणि टीमची धावसंख्या पुढे सरकली देखील. 6 मध्ये एका धावेची भर अजून देखील पडेल. 7 धावा झाले स्कोरबोर्डवरती. आई महामाई 11 मागच्या मॅच मध्ये कामगिरी चांगली झालेली नव्हती, पराजित झालेला होता संघ, परंतु त्यानंतर या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सुरुवात या टीमची आपल्याला पाहायला मिळाली. आमचे मंगेश भाऊ रेमजे यांचा संघ आई महामाई 11 मागच्या मॅच मध्ये थोडंसं नैराश्य पाहायला मिळालं, परंतु आज मात्र या मॅच मध्ये सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल का? दुसरा संघ जर आपण पाहिला तर श्री स्वामी समर्थ या टीमचे मालक विवेकजी इदाते, तर दुसरीकडे मंगेश भाऊ रेमजे. अशी दोन दिग्गज व्यक्तिमत्वामधली लढाई आपण सर्वजण पाहतोय. पहिला ओव्हर संपला का रे? तर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कसा चौकार या ठिकाणी ठोकला गेला. अगदी ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु चेंडू अडवू शकले नाही आणि रूपांतर मात्र 4 धावांमध्ये नक्कीच झालं. 4 धावांच्या जोरावरती टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचले. सनी या ठिकाणी एक चांगली स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय, परंतु या बॉलवरती सैजर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. कामानिमित्त व्यवसायानिमित्तामध्ये ओहो यावेळेला हाताला लागला होता. बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल असं वाटलं, परंतु एकाने सोडला, दुसऱ्याने पकडला, अन्यथा चौकार येऊ शकला असता. वो भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, या युक्तीचा परिचय देखील आला असता, परंतु नाही. ते धावसंख्या यावेळेला स्थिरावले. शुभम अब्दुल 7 धावांवरती खेळत आहेत. 6 बॉलला मात्र ते सामोरे गेले, तर ओमकार नाचरे 3 बॉलमध्ये 4 धावांवरती खेळत असतील. परंतु हा बॉल स्वेअर डिक्लेअर केलाय पुन्हा एकदा पंचांनी. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडत असताना, परंतु या बॉलवरती जोरदार आक्रमण. पुन्हा एकदा वंटी. एका धावेचा इशारा येतोय रेफरी यांचा. या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील दादा शिंदे असतील, त्याचबरोबर अनिकेत तेरेकर, कीर्ती सर, ही तिन्ही गुणवान अशी व्यक्तिमत्व जे या संपूर्ण स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. फाऊल आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, धाव मिळणार नाहीये, परंतु तदनंतर पुढच्या बॉलवरती तेवढा चांगला फटका मसूद होते, तिथे बॉल अडवला जाईल, धाव मात्र मिळणार नाही. धावसंख्या 14 या आकड्यावरती. श्री स्वामी समर्थ 14 धावा श्री स्वामी समर्थच्या विरोधामध्ये.
मसूद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. ओहो, यावेळेला मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शुभम अब्दुलच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत सनसनीत हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे धाव बघा यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये बघा थोडेसे बॅकफुट वरती गेले, ऑन साइडला ड्राईव्ह केला, 2 क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु चेंडूला अडवू शकले नाहीत आणि 4 धावांमध्ये रूपांतर केलं. शुभम वर्सेस मसूद, ही लढाई रंगतदार ठरेल का? परंतु याही बॉलवरती बॅक टू बॅक चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग शुभम अब्दुल, आपल्याला इन्फॉर्म खेळाडू पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल केलाय, मागच्या मॅच मध्ये ते झिरो ठरले परंतु तदनंतर हिरो ठरताना या बॉलवरती काय घडलंय, या बॉलवरती काय डिसिजन येतोय? 2 रेफरी, तिसरे पंच देखील जॉईंट होतील. फेअर डिलिव्हरी आहे का? फेअर डिलिव्हरी, येस ऍब्सोल्युटली. आणि या बॉलवरती आलाय चौकार शुभम अब्दुलच्या बॅट मधून. 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत त्यांनी. 9 बॉल मध्ये 19 वरती पोहोचलेत आणि याही बॉलवरती धनराज यादव जीव सांभाळून क्षेत्ररक्षण करतायत, करायलाच पाहिजे. चेंडू लागला तर जखमी होऊ शकतात आणि म्हणूनच या ठिकाणी सर सलामत तो पगडी 50 या युक्तीप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. आज ऑनर देखील आहेत आणि त्याचबरोबर विवेकजी इदाते नाही आहेत. स्वतः संघ मालकाची भूमिका पार पाडताना धनराज यादव आम्हाला पाहायला मिळतील. जबाबदारी त्यांच्यावरती देखील आहे, प्रेशर त्यांच्यावरती देखील आहे आणि ज्यावेळेला ते फलंदाजीसाठी उतरतील ना त्यावेळेला त्यांच्याकडनं देखील अशीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटू शकेल. कारण एकेकाळी श्रीरामनगरचं टेनिस क्रिकेट सलग त्यांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळालं. ओहो, या बॉलवरती कमबॅक करून दिलंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु इथे धाव संख्या मात्र भन्नाट वेगाने पुढे सरकली. 27 धावा ऑन स्कोअर बोर्डवरती आफ्टर 3 ओव्हर्स. जय श्रीराम अमिषा कंस्ट्रक्शन, चला या टॉस करण्यासाठी आजच्या दिवसातला शेवटचा सामना याच्यानंतर होईल. जय श्रीराम अमिषा कंस्ट्रक्शन, चला बोथ टीम कॅप्टन्स मे रिक्वेस्ट टू यू प्लीज वेलकम टॉस बॉक्स. आपण या ठिकाणी टॉस करून घेऊया. मी आदरणीय नरेशजी इदाते यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू इच्छितो. आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय नरेशजी इदाते यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अमिषा कंस्ट्रक्शनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. जय श्रीराम संघाचे कॅप्टन, आपणाला विनंती असेल कृपया आपण टॉस करण्यासाठी यायचंय. संजयजी आयरे, चला या. हा सचिन या. ओहो, या वेळेला हा बॉल चांगला होता परंतु फलंदाज बीट झाले. गोल्डन कॉइन द्या दादांकडे, गोल्डन कॉइन द्या. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याचा टॉस करतायत वैद्यकीय क्षेत्रामध्ये विस्तार अधिकारी, आरोग्य या पदावरती कामकाज पाहणारे आमच्या वाडीचे सुपुत्र नरेशजी इदाते. आणि टॉस 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 जातोय जय श्रीराम या टीमच्या बाजूने. टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन देखील घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय शेवटच्या मॅच मध्ये जय श्रीराम या टीमने. अमिषा कंस्ट्रक्शन या टीमच्या विरोधामध्ये मुदस्सर मागजनकर 3 बॉल मध्ये 3 विकेट मागच्या मॅच मध्ये घेतल्या परंतु यावेळेला हिट विकेट आहे का? रेफरी यांचा डिसिजन, येस ऍब्सोल्युटली हिट विकेट. धनराज यादव यांचं सेलिब्रेशन शेवटच्या बॉलवरती ऑनरची भूमिका पार पडतायत विवेकजी इदाते साहेब यांच्या अनुपस्थितीमध्ये. सरते शेवटी काय घडलंय बघा, 4 ओव्हरचा सामना संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 झाल्यात. 29 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी आपण ही गोल्डन ट्रॉफी पाहतो. ह्या ज्या सुवर्ण ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव गोल्डन अक्षराने लिहिलं जाईल हे देखील बघायचं आहे. एक भव्य दिव्य अशी सनीसर ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटते, तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्याचबरोबर उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर असताना परंतु एकही मंदिर नसताना ज्याने अब्जावधींच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलं त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला त्या किल्ल्याचं नाव शिवने